मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेची माहिती बघूया। आपल्याला जर प्रवास करणे आवडत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर सर्वात आधी आपण या योजनेचे नियम कोणते आहेत ते बघूया। या योजनेअंतर्गत 7 व 4 दिवसांचे पास दिले जातात। साध्या सेवेचा पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी आंतरराज्य मार्गांसह ग्राह्य राहतील। निम आराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत। शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवेसह साधी, निम आराम, वातानुकूलित शयन, आसनी या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गांसह ग्राह्य राहील। या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास हे 10 दिवस अगोदरपर्यंत देता येतील। पुढील तेथे कोठेही प्रवास या योजनेचे पास नियमित बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये देखील ग्राह्य राहतील। सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठी ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही। आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही, परंतु या योजनेमधील पासधारकांना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल। या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास 30 किलो तर 12 वर्षांखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान विना आकार नेता येईल। पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल। पास हरवल्यास त्याच्याऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही व हरवलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही। सदरचा पास अहस्तांतरणीय राहील। पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल। प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारत नाही। आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत देण्यात येणारा पासाच्या दिवसाची गणना रात्री 12 वाजूनपासून ते दुसऱ्या दिवशी रात्री 12 अशी करण्यात येईल। पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर रात्री 12 वाजेनंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील। काही वेळा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उशिरा सुटल्यामुळे, मार्गामध्ये काही बिघाड झाल्यामुळे, अगर दुसऱ्या काही कारणांमुळे जी बस नियोजित पोहोचण्याची वेळ रात्री 12ची होती पण ती रात्री 12 नंतर पोहोचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट घेता येत नाही। घरातील नातलगाचा मृत्यू, भूकंप, आग लागणे, अतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकाचा पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपूर्वी पुराव्यासह कळवले असल्यास प्रत्येक पासामागे 20 रुपये सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा। परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवासाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा व त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येऊ नये। संप, कामबंद आंदोलन यामुळे जर वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केल्याच्या दिवसांचा परतावा मुदतवाढ देण्यात येईल। सदरची मुदतवाढ ही परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून 3 महिनेपर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल। तर मित्रांनो, हे सारे नियम आहेत आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचे। तर आता आपण पाहूया की या योजनेमध्ये आपल्याला पैसे किती खर्च करावे लागतील। तर या टेबलमध्ये आपण बघू शकता की वाहतूक सेवेचा प्रकार, 7 दिवसांच्या पासाचे मूल्य आणि 4 दिवसांच्या पासाचे मूल्य। यामध्ये साधी बस आंतरराज्य यामध्ये 7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे प्रौढ व्यक्तींसाठी 2040 रुपये आहे, तर 7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे मुलांसाठी 1025 रुपये आहे। साध्या बसेससाठी 4 दिवसांच्या पासाचे मूल्य हे प्रौढ व्यक्तींसाठी 1170 रुपये आहे, तर साध्या बसेससाठी 4 दिवसांच्या पासाचे मूल्य हे मुलांसाठी 585 आहे। शिवशाही बसेससाठी 7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे 3030 रुपये, तर शिवशाही बसेससाठी 7 दिवसांच्या पासाचे मूल्य हे मुलांसाठी 1520 रुपये आहे।
शिवशाही बसेसमध्ये 4 दिवसांच्या पासाचे मूल्य हे 1520 रुपये, तर शिवशाही बसेसमध्ये 4 दिवसांच्या पासाचे मूल्य हे मुलांसाठी 765 रुपये आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकता की आपण 1170 रुपयामध्ये 4 दिवसांचा पास घेऊन महाराष्ट्रामध्ये कुठेही आणि कितीही प्रवास करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच आपले जे मित्र जास्त प्रवास करतात, नवीन नवीन ठिकाणी फिरायला जातात, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या व्हिडिओने त्यांचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. टेक केअर.